पुण्यात आपण गणपतीचं दर्शनाला दगडूशेठला तर जातोच, त्यासोबत इथे इतकं छान कन्स्ट्रक्शन चालू होतं. सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा ती पाहिली आणि आम्ही नंतर एका मंदिरात गेलो. ओंकारेश्वर मंदिराचं नाव आहे. शनिवारी पेठमध्ये हे मंदिर आहे. हे मंदिर इतकं शांत आहे की इथे लोक मेडिटेट करत होते आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्कीच जायला पाहिजे इथे. नंतर आम्ही तुळशीबागेत गेलो, मानाच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर सुरू झाली आमची शॉपिंग. लवकरच बाप्पा येते म्हणून आम्ही लगेचच गेलो आणि डेकोरेशनसाठी काही काही बघायला गेलो. तेवढ्यातच आम्हाला दिसलं असं काही की जे बघून प्रत्येक बाईच्या मनात असं येतं की चला एकदा बघूया आणि हे घेऊया. आणि सर्वात जास्त व्हरायटी मला इथे दिसल्या. सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या जास्त व्हरायटीज होत्या ना की त्या बघून बघून आमचे डोळे फक्त मोठे होत होते आणि काय काय घेऊ काय काय नाही हे आम्हाला सुचतच नव्हतं. त्यांनी ना दुकानांमध्ये महालक्ष्मी इतक्या सुंदर सजवल्या होत्या आणि त्यांचे सगळे अलंकार तिथे अवेलेबल होते. तुम्ही एकदा जर का बघायला गेले ना तर तुम्ही एका दुकानामध्ये अर्धा तास घालवल्याशिवाय बाहेर निघणार नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही जर तुमच्या मैत्रिणीसोबत जर इथे शॉपिंग करायला गेल्या ना की तुम्हाला हवं आहे नको आहे ते सगळं काही घेऊन घरी येणार. ह्या एका शॉपचा तर मी फुल व्हिडिओ घेतला, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं भेटणार आहे. आणि ह्या शॉपचं नाव आहे ना तुलसी व्हरायटीज म्हणून आहे. म्हणजे एक्झॅक्टली मिडलमध्ये आहे हे शॉप आणि इतकं सुंदर महालक्ष्म्या, त्यांचे अलंकार, दागिने. आम्ही तर आहे ना इकडनं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्हाला हव्या होत्या ना त्या तर घेतल्याच, पण जे घ्यायचं नव्हतं ना ते पण आम्ही पाहून बसलो. आणि जर विकेंडला इथे गेलं सॅटर्डे किंवा संडेला तर अशी गर्दी असते की लोक तुम्हाला धक्का देऊनच पुढे घालतात. हे मंगळसूत्र तर इतके छान होते. ह्यातलं तर मला जे आवडलं ना ते तर मी घेतलंच. त्याची किमती पण अशा होत्या ना, तुम्हाला जर बार्गेनिंग येत असेल ना तरच तिथे जायला पाहिजे. म्हणजे बार्गेनिंग स्किल हव्यात तुमच्याकडे, तेव्हाच तुमची शॉपिंग एकदम मस्त होऊ शकते. एक गोष्ट आम्ही अशी बघत होतो जसे की आम्ही सगळंच खरेदी करणार आहेत की काय, आणि तिथे गेल्यावर असं वाटतंसुद्धा की आपण हे घ्यावं का ते घ्यावं का, पण आहे ना जे गरजेचं असतं ना तेच घ्यायला पाहिजे. पण आम्ही थोडी जास्त शॉपिंग केली वाटतं. आणि मेन कशासाठी आलो होतो, गणपती डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी आणि राख्या घेण्यासाठी. ते विसरून गेलो होतो. चला आता फायनली आम्ही जातो आहे राख्या बघायला आणि गणपतीसाठी डेकोरेशनचं सामान बघायला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आहे ना बेल आयकन पण प्रेस करा. फायनली टोटल 4 तास लागले आम्हाला ही कंप्लीट शॉपिंग करायला. त्यातला थोडा पाऊस पण होता. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.